सो हे गाईज वेलकम टू आर न्यू ब्लॉग. सो आज मी ब्लॉगची स्टार्टिंग करतो आहे. कॉलेजवरून घरी आलो आता जस्ट. आणि कॉलेजमध्ये आज ब्लॉगच काढला नाही कारण धावपळीमुळे ते जमलंच नाही मला. आणि आज पप्पांच्या फ्रेंडच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. मग त्यांना काही जास्त माहिती नसल्यामुळे आता त्या पूजेचं सामान आहे. मी आणि मामा हडपसरला चाललो आहे. तर आता इथून पुढे आपण ब्लॉग काढतो मी आता ब्लॉग. आणि इथून पुढं काय होईल ते दाखवतो. आणि रात्री जागरण गोंधळाचं पण थोडंफार. तो काय आता घेतो येते काय काय सामान घेऊन चालतो. घरी चाललो. आता घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून तिथं कार्यक्रम आहे तिथं जायचं. मग गाडी चालवतो. सो गाईज आता मी आणि मामा चाललोय नंगर. हे बघा हे नंगर आहे. जागरण गोंधळाचा एंड नंगर आणि होतो. ते नंगर एक साखळी असते ते तोडायची लास्टला. हां हे कडी. ह्याचे 2 भाग होणार आहे ना मामा ओढल्यावरती. आता हे मी तुम्हाला पुढे दाखवतो ब्लॉगमध्ये. रात्री पाटे तोडणार हे. सो गाईज आता आलोय मंदिर ओपन करण्यासाठी. मंदिर ओपन करतो. ओपन केले मंदिर. आता इथली साफसफाई करायची आणि दिवाबत्ती करायची. नंतर आरती. सो गाईज आता चालू झालंय. निघाले 5 पावलीसाठी. हे वाजवले पुढे लावले. आता पूजा चालू आहे. आता इथे मंदिर. चालू आहे पूजा. साधाच कार्यक्रम आहे. जास्त गर्दी वगैरे नाही आहे. आता इथे परड्या भरत आहेत. सो गाईज आता इथे जेवण चालू आहे सगळ्यांचं. ते नवरा नवरीला उपवास सोडण्यासाठी एक घास देत आहेत. सो गाईज सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता इथे पूजा मांडतोय. घट मांडायचं इथे. ससा बघा काय करतो. ससा आमचा घट भरतो. नंदुबाला बघा हे कसा केला. आडवा धरायचा कॅमेरा. आडवा ब्लॉग आहे. हे सर्व थंडीने कसे काकडून बसल्यात बघा. इथं इकडं काय जण झोपले ती. त्या दोघांना दिलंय फक्त हे सर्व काम.
अशा प्रकारे हे दोन्ही कलश रेडी केलेले आहेत. सो काय झाली बघा पूर्ण पूजा इथली. आता ते पेटवत आहेत दिवा. अखंड दिवा रात्रभर चालू ठेवायचा आहे जोपर्यंत जागरण होत. काय घेऊ नका नुसता टाळा. चौकासमोर मंडळी पाय बघून जवळ झाले. आज गोडाचं खाल्लंय. असले मोठे होते कसले एवढे परातीत बसून एवढे मोठे होते. 4 पराते लागत होते. तांबड फुटाला उठायचं, उठायचं चुलीला चाडा सारवून रांगोळी करायची करायची. आणि त्या छोटासा इटोपला पिटोपला गणोबा करायचा म्हणलं. बरं आणि त्या अग्नीला दान द्यायचं, हा वरण पाणी शिंपडायचं बरं. आणि माऊलीनं जाऊन स्वयंपाकाला बसायचं. आताच्या माऊलीचं कसं बाबा. आताच हा आताच्या माऊलीची चांदणी कधी उगवतो? 9 वाजता बाबा. उमरा बिमरा दिसत का तिला? हा ते पण बरोबर दिसत नाही बाबा. एवढं पाठवत आहे. हो लय पट्टवा थंडीचा महिना आहे ना. नाही आंधळी झाली. थंडीचा महिना बाबा म्हणून 9ला उठते. आताच्या माऊलीने काय करायचं? बरं सकाळी किती वाजता उठायचं म्हणता? 4 वाजता बाबा. 4ला उठायचं. 4ला उठायचं. तवर ते नवरदेव इकडे जाता बघ ते जॉगिंगला कुत्र मागं लागलं पळते. काय म्हणस त्याला? हे वॉकिंगला म्हणायचं. पहिल्याच्या जमान्यात काय होतं? काय होतो माणूस पुढं पळाला तर कुत्र मागं पळत होतं. आता तसं नाहीये. आता कुत्र पुढं पळते माणूस मागं पळतय. गोडातच नाही का भाड्याला. भाड्याला दम लागला की तिथं असं करत असं करत बसतय. कसं हा झालं म्हणलं बायकांचा गण. बरं. आपल्या वाघ्यामुळे त्या गोंधळाचा कसा सांगू
सो गाईज आता वाजलेत पहाटेचे 4 आणि आता ते बघतायत गंगाचा अभिषेक चालू आहे. याचा अभिषेक करून आता याला ओढायचं, त्याची पूजा करणार आहे आता. कपाळी माझ्या राणी मोठ्या मनाची देवासाठी नाचते मी मेंबर ओढत आहे तिथे. जरा आरती वाळू मंदारती वाळू झाला बघा आता कार्यक्रम पहाटे 4:30 वाजता आणि आता मला ह्याचा माझा प्रसाद भेटलाय. ती पूजा मी केली तर त्याचा ज्याने ज्याने पूजा केली मला पण भेटलंय. सो गाईज पहाटे 5 वाजता घरी आम्ही पोहोचलो. आता मी झोपणार सकाळी शाळेला ब्लॉगला जिथे सेंड करू, लाईक शेअर करू, त्यांचं काय बाय.